तर पुण्यामधील TCS कर्मचारी आत्महत्या प्रकरणी TCSनं एक निवेदन जारी केलंय। 2 कर्मचाऱ्यांविरोधातील आरोपांची दखल घेण्यात आलेली आहे। आरोपांमागील सत्य जाणून घेत आहोत असं TCSने म्हटलंय। तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू असं देखील TCS कडून सांगण्यात आलेलं आहे। TCSनं एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, काय निवेदन आहे TCS कंपनीचं? नक्कीच सागर, आपल्याला माहित असेल की TCSच्या 2 कर्मचाऱ्याला छळाला कंटाळून अभय ब्राह्मे यांनी आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्येनंतर ते 2 पाणी सुसाईड नोट सुद्धा लिहिले। त्याच्यात त्यांनी सांगितलं कशा प्रकारे त्यांचा छळ होत आहे। या प्रकरणी जेव्हा गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर जे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आहे ते TCS कंपनी दाखल होऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे। त्याच प्रकरणी आता TCSने स्वतः एक प्रसिद्ध पत्रक आलं, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अभय ब्राह्मे यांच्या कुटुंबासोबत आहे। आम्ही या प्रकरणी 3 जणांची सदस्य समिती सुद्धा नेमलेली आहे। या प्रकरणी सर्व चौकशी करणार आहे आणि तो अहवाल लवकरच ते प्रसिद्ध सुद्धा करणार आहे। तर दुसरीकडे या प्रसिद्धीवर आणखीन एक सांगणार आहे, जे पोलीस चौकशी करत आहे आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करणार आहे असं सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे। सागर, नक्कीच आवेश, धन्यवाद या माहितीसाठी।